ငါဟာစမ်းသပ်မှုတစ်ခုဆိုလည်းဖြစ်နိုင်တယ်တဲ့ဓမ္မမဟုတ်ဒီရောက်လာတဲ့နေရာဟာဘာဗနီဆိုတဲ့အမ်ဘီကာရဲ့အောင်မြင်တဲ့မြို့တစ်ခုမှာပါပြောချင်တာကအခုရောက်တာဂျင်းဖျားเจ้าလို့လည်းသိရတယ်ပေါ့သူတို့ကလှူဒန်းပြီးတော့ဒီကုသိုလ်ဘွဲကိုစမှာလို့ပြောကြတယ်ဒီမှာလည်းတရားလေးပါလေးထိုင်ရမယ်ပေါ့ဒါပေမဲ့အတိအပြည့်သူတို့ရနိုင်လောက်ပဲလုပ်သွားမယ်လို့ပြောတယ်ဒါလေးကိုသိကျင်လို့ဦးစင်းကတော့အများကိုတင်ပြဖို့အတွက်ခဏသူတို့ဖိတ်ထားတာဒီမှာကစွန်းစားတာ7 နာရီနောက်ပိုင်းမစားဘူး7 လောက်ရောက်မှစားရတယ်ဆိုတော့ဒါတွေကိုကိုကဘယ်လိုပြောလို့ရမလဲသူတို့လုပ်ပြီးတဲ့အတိုင်းပဲစားရတာပေါ့သူတို့လာတဲ့အဖွဲ့တွေကဘယ်ရောက်နေမှတော့မသိသေးဘူးဒါပေမဲ့အခုဒီရောက်တာတော့ဒီကြားတစ်ခုကတော့ IMA လို့ရေးထားတယ်ဒါပဲသိရတာပေါ့ဟိုမှာမြင်နေရတာ Major Donor List for IMA Hall ဒီ IMA Hall ကိုအဓိကလူရန်သူ India Medical Association နဲ့ပြောတာတော့ဂျိမ်းဘာသာကဆိုတော့ပြောတာတော့အတူတော့ကြားမိတယ်ဘယ်လိုပဲပြောဦးစင်ဗရာကိုဆရာတော်သူတို့စီမှာလီလာမှုတွေဖြစ်တဲ့အတွက်ဒီနေ့ဆက်လက်တင်ပြတော့ပါမယ်အမားနဲ့အမှန်အကြောင်းအကျိုးအကောင်းဆုံးလီလာပြီးတော့တင်ပြရမှာဖြစ်တယ်ရောက်လာတဲ့အခိုက်မှာဒီမှာနဲ့မတူဘာတွေလုပ်ကြမလဲပေါ့2018ခုနှစ်ကစောက်ခါတဲ့အဆောက်2000ခွဲတွေ5000နေနဲ့ဒီမှာတော့သူကဒီအခမ်းအနားနဲ့ဒီအဆောက်အကြောင်းရှင်းပြကြမိလားမသိတွေ့ဆုံရတဲ့အခြေအနေလေးတော့တင်ပြထားတယ်မင်္ဂလာပါကျွန်တော်ဦးဇင်းတို့ဒီခန္ဓာတွေကိုရောက်လာတော့အခြေအနေရတော့သူတို့ကဦးဇင်းတို့လာကျူတာနောက်ကျတယ်လာကျူတာနောက်ကျမယ်သူလည်းစောင့်နေလူကလာစောင့်နေပြီတဲ့ဘုရားလက်ကြံလူပဲရှင်းရမှာပေါ့သူတို့မေးချင်တဲ့ meditation ရဲ့အကြောင်းတွေရယ်သူတို့မိတ်ဆက်မှန်နဲ့တူပါတယ်ဒါကဘုရား7 နာရီလက်ကြော်ပြီဒီမှာရှိရတဲ့ဆွမ်းစားဥစ္စာတွေဖြစ်တာတော့နောက်ကျတယ်ဒီမှာရှိမင်းနောက်လည်းရိုက်ပြလိုက်ပါဦးဒါया ठिकाणी स्वागत करावं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ब्रह्मोस भाषेतून 1-2 मिनिटाची मंगल मैत्री होईल आणि त्यानंतर मग आपण हा कार्यक्रम पुढे कंटिन्यू सुरू करू साधारण विनंती करतो की आपल्या आलेल्या ध्यानधारणा विपश्यना शिबिर याचं दिलीप जैन जोगर साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपण वायवाळ साहेबांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करावं धन्यवाद थँक्यू पुण्यानंदा यांचं देखील या ठिकाणी जो ब्रह्मदेशातून आलेले आहेत स्वागत होत आहे कोणी संघ देखील या ठिकाणी ब्रह्मदेशातून आलेला आहे त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे हा सगळा जो काही समूह या ठिकाणी दिसत आहे तो ब्रह्मदेशाचे आदरणीय पूजनीय गुरुवर्य भदंत डॉक्टर आशिन उत्तम तारा महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा संघ
ध्यानधारणा विपश्यना या विषयाचं मार्गदर्शन जगभरामध्ये करत असतो आणि परभणी शहरामध्ये आपल्या सारनाथ सोशल वेलफेअर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून भीमराव आयवळे साहेबांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा प्रकारचं विपश्यना केंद्र या परभणी शहरामध्ये निर्माण होत आहे। मनशांतीसाठी आज ध्यानधारणा विपश्यना अत्यंत आवश्यक आहे। मनाच्या शांतीला प्राप्त करण्यासाठी, कारण धावपळीच्या जगामध्ये मनशांती ही हरपत चाललेली आहे आणि त्यामुळे मनाला शांत करण्यासाठी हा सगळा काही कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। तर या कार्यक्रमाबद्दल प्रास्ताविक करण्याची विनंती करतो वायवळ साहेबांना आणि जैन साहेबांना की त्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन थोडंसं करावं, त्यानंतर मग बंदीजी मार्गदर्शन करतील। आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ हा गेल्या 4 तारखेपासून परभणीमध्ये आहे। आमचे मार्गदर्शक आमचे मित्र दिलीपजी बेगल साहेब यांनी आम्ही मागेच ठरवलं होतं की ज्यावेळेस भिक्खू संघ आपल्याकडे येईल त्यावेळेस त्यांचा आपल्याला एक 10-20 लोकांमध्ये कार्यक्रम करायचा आहे। आम्ही हा कार्यक्रम ठरवला आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। इंटरनॅशनल मेडिटेशनच्या माध्यमातून काम करत असताना या जगातले 120 सेंटर असलेले जे आता अमेरिका येथून कालच निघालेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी यायचं होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांना या ठिकाणी झाले नाही। असे या मेडिटेशन थर्मोबा मेडिटेशन सेंटरचे संस्थापक डॉक्टर असीम उत्तम तारा सयार हे 120 देशामध्ये मेडिटेशन सेंटर चालवतात। 200 एकरमध्ये त्यांचं म्यानमार या देशामध्ये मोठं मेडिटेशन सेंटर आहे। ते 5000 मनोरुग्णांना उपचार देतात। त्याच्याकडे 1000 असे भिक्षू आहेत, त्याच्यासोबत ते काम संपूर्ण जगात करतात। जगामध्ये अमेरिकेत, थायलंडमध्ये, जपानमध्ये, जर्मनीमध्ये, तैवानमध्ये, नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये त्यांचे मेडिटेशन सेंटर आहे। विपश्यना ही मुळात भारतातील आहे। विपश्यना ही तथागत भगवान गौतम बुद्धांनी साधना या ठिकाणी आणलेली आहे। ही 2500 वर्षापूर्वी आपल्या भारतातून बाहेर गेली, बाहेरच्या विविध देशामध्ये गेली आणि आपल्या गोविंदा गुरुजींनी मागच्या काही काळापूर्वी, काही दशकापूर्वी ब्रह्मदेश म्यानमारमधून परत भारतात आले आणि जागतिक लेवलचं मेडिटेशन सेंटर आपण बघितलं असं धम्मगिरी येथे आहे। धम्मगिरी येथून जागतिक लेवलच्या सेंटरमध्ये आपल्या जगातील तुम्ही ज्यांचे नाव घ्याल त्या सर्व लोक त्या ठिकाणी विपश्यना करतात। आता तुम्ही सर्व अधिकारी लोक आहात, विपश्यनाचं महत्त्व तुम्हाला माहित आहे। भारत सरकार, महाराष्ट्र शासनाने सुद्धा तुमच्यासाठी 10 दिवसाची सुट्टी त्या ठिकाणी मंजूर असते, बरोबर सर? मेडिटेशनसाठी IAS अधिकारी तुम्ही सर्व IAS IPS ते खालून वरपर्यंत जेवढे पण अधिकारी त्या सगळ्या ऑफिसरसाठी मेडिटेशनसाठी गव्हर्नमेंटने 10 दिवसाची सुट्टी मंजूर केली, म्हणजे ती किती? या विपश्यनाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी दुसरे तयार आहोत, आगे धुलना तयार आहोत। दुसऱ्या जागतिक लेवलचे कीर्तीचे धुलना या ठिकाणी बनते। तुम्ही आता पुढील कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे हा माहिती सोपवतो, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी विपश्यनाचं महत्त्व, विपश्यना आम्हाला या ठिकाणी द्यावी अशी त्यांना विनंती करतो।